अध्यक्ष महोदय, अतिशय थोडक्यामध्ये मी माझे 2-3 विषय या ठिकाणी मांडणार आहे। वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे, या नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मान्यता दिली, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा, विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन असणारा हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी मान्य केला आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी 395 रुपयाची निविदा सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शित झालेली आहे। परंतु अध्यक्ष महोदय, अद्यापर्यंत त्या संदर्भातलं कुठेही काम पुढे सरकू शकलेलं नाहीये। आणि अध्यक्ष महोदय, हा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, या प्रकल्पात मूळ प्रकल्पापासून वंचित राहिलेल्या पश्चिम विदर्भ व उर्वरित विदर्भातील शेती सिंचनाखाली यावी, यासाठी पैनगंगा नदीजोड सुद्धा याला केला पाहिजेत, ही वारंवार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सभागृहामध्ये ही मागणी केलेली आहे। या प्रकल्पाचा समावेश व्हावा यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला होता आणि पैनगंगेचा सुद्धा समावेश आपण या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये करणार आहोत, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। परंतु अध्यक्ष महोदय, अजून सुद्धा प्रशासकीय बाबीमध्ये कुठेही पैनगंगेचा उल्लेख त्या नदीजोड प्रकल्पामध्ये झालेला नाहीये। माझी विनंती आहे, नळगंगा, वैनगंगा आणि पैनगंगा हा जर का प्रकल्प पैनगंगेला धरून जर का आपण हा प्रकल्प केला, तरच संपूर्ण विदर्भाचा जी शेतकऱ्यांची शेती आहे त्या ठिकाणी सिंचनाखाली अध्यक्ष महोदय येईल। खडकपूर्णा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे। हा प्रकल्प सुरू झाल्यापासून 12 वर्षात 8 वेळा पूर्ण भरला व 4 वेळेला हा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय भरू शकला नाही। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, खडकपूर्णा प्रकल्पात पाणी सोडण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाची लांबी जी आहे, उंची जी आहे, उंची वाढवण्याची अध्यक्ष महोदय नितांत आवश्यकता त्या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री पांधन रस्ता योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे। माझ्या मतदारसंघामधला जर का विषय अध्यक्ष महोदय घेतला तर माझ्या मतदारसंघामध्ये 762 किलोमीटरचे 612 पांधन रस्ते त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मंजूर आहेत, परंतु त्याच्यापैकी फक्त 91 रस्तेच त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करू शकलो। हे कामं प्रगतीपथावरती असताना अध्यक्ष महोदय, दिनांक 5/12/2024 रोजी रोहियोचे जे आयुक्त आहेत, या आयुक्तांनी एक अजब GR त्या ठिकाणी काढला आणि या पांधन रस्त्याच्या संदर्भामध्ये वर्क कोडच आपण निर्गमित करू नये असे आदेश त्या ठिकाणी काढलेत अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळं म्हणजे माझ्या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी हा पांधन रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे, हे सगळे पांधन रस्ते त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रखडून पडलेले आहेत। माझी विनंती आहे की हे जे पांधन रस्ते आहेत ते पूर्णत्वात जाण्यासाठी हा जो GR काढलेला आहे तो GR त्या ठिकाणी तत्काळ मागे घेण्यात यावा। अध्यक्ष महोदय, एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विषय आहे, कुसुम किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू झाल्यापासून पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाच्या वीज जोडणी बंद केली आहे। यात ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरून पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा सौर कृषी पंप देण्याबाबत सक्ती केली जात आहे। कुसुम किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा एका लाभार्थ्याला एकदाच अनुदानाचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे। पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी बंद केल्याने एका शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी शेती असल्यास त्याला पारंपरिक पद्धतीने कृषी पंपाच्या वीज जोडणी मिळत नाही आणि सौर पंप ही मिळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठी अडचण त्या ठिकाणी आलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की पारंपरिक वीज जोडणी सुद्धा आपण त्या ठिकाणी सुरू ठेवावी, जेणेकरून सौर पंप ज्याला मिळालेला आहे आणि दुसरीकडे त्याची जिथे शेती असेल त्या ठिकाणी त्याला पारंपरिक पद्धतीने अध्यक्ष महोदय आपल्या शेतीला त्या ठिकाणी प्रगत करता येईल। अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी सांगते, दिनांक 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांकडे खरेदी, बक्षीसपत्र, वारसा हक्क व मृत्यूद्वारे जमीन आलेली आहे त्या शेतकऱ्यांना 5 वर्षाचा कालावधी संपेपर्यंत या योजनेचा मुख्य आपले नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येत नाही। अध्यक्ष महोदय, दिनांक 21 जून 2024 रोजी उपयुक्त मार्गदर्शक सूचनेस 5 वर्ष पूर्ण झालेले असल्याने दिनांक 25 जून 2024 रोजीच्या पत्रांद्वारे केंद्र शासनास अट शिथिल करण्याबाबत विनंती केलेली आहे असं प्रशासनाकडून त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे। परंतु अद्यापपर्यंत
जे शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्हीही योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळत नाहीये। आणि अध्यक्ष महोदय, नमो शेतकरी योजना ही योजना तर आपल्या महाराष्ट्राची आहे, त्याच्यामुळे माझी विनंती आहे की केंद्र सरकारच्या कुठल्याही सूचनांची वाट न बघता किमान महाराष्ट्रामधून जी आपण योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी त्या संदर्भातला पॉझिटिव्हली निर्णय आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महोदय घ्यावा। अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत जे विहिरी, गोठे, नाले, बंधारे इत्यादी जे कामं आहेत हे कामं त्या ठिकाणी पूर्णतः बंद आहेत। माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपण शासनास त्या ठिकाणी आदेश द्यावेत आणि त्वरित हे जे शेतकऱ्यांचे विहिरी, गोटे, नाले वगैरे ही योजना सगळी बंद पडलेली आहे या योजनेला त्या ठिकाणी गती द्यावी। अध्यक्ष महोदय, एक अतिशय शेवटचा महत्त्वाचा विषय आहे। माझ्या मतदारसंघामधील काही शेतकरी बांधव आहेत, खास करून अमडापूर, उदयनगर या भागातले। ग्रीन गोल्ड सीड कंपनी आहे, या सीड कंपनीकडनं त्यांनी जे सोयाबीन आहे सोयाबीनचे सीड त्या ठिकाणी घेतले होते, परंतु या ग्रीन गोल्ड कंपनीने शेतकऱ्यांना हमी भावानुसार त्याचे रिटर्न त्या ठिकाणी दिलेले नाहीयेत। या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली, तहसीलदारांकडे तक्रार केली, परंतु अद्यापर्यंत कुठलीही कारवाई या ग्रीन गोल्ड कंपनीवरती झालेली नाहीये। माझी विनंती आहे की जी ग्रीन गोल्ड कंपनी ही कायम नेहमी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणास्तव शेतकऱ्यांवरती अन्याय करते, याच्यावरती अद्यापर्यंत कुठलीही कारवाई शासन स्तरावरून झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे दरवर्षी आपला पावसाळा सुरू झाला की त्या ठिकाणी या ग्रीन गोल्ड कंपन्यांच्या खूप साऱ्या तक्रारी येतात। माझी विनंती आहे की तत्काळ आपण या ग्रीन गोल्ड कंपनीवरती त्या ठिकाणी कारवाई करावी। धन्यवाद।